रणांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते रोशन आणि त्यांच्यासोबत असते सूरज. आज अगदी अनेक दिवसानंतर रोशन आणि ची देखील भेट होती. एक चांगला स्टार खेळाडू म्हणून आज या खेळाडूचा खेळ आज इथे पाहायला जरूर मिळेल. सुफियान बाई यांच्याकडून रोशन यांनी चौकार लगावला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. त्यांच्यासोबत आलेले सूरज जोडी सलामीर 4 षटकांची मॅच. पहिले षटक पॉवर प्लेचं. चला मॅच चालू करायचे, क्षेत्ररक्षण सजवायचे. यानंतर 2 मॅच क्वालिटी फर्निचर सीरी 11 त्याचबरोबर यश इलेक्ट्रिक्स आणि अनिसा 4 षटकांची मॅच. गुलाबी थंडीने निश्चित घर मासवलं आणि गुलाबी थंडीमध्ये काही बघायलाही देखील भेटलं. अर्ध्या रात्रीमध्ये चालू असलेले सामने. चला नवजोत आणि मीटर प्राइजेस. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईकला यावेळेला बघली आपण पाहतोय रोशन नॉन स्ट्राईकला सूरज आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज झालेत किसन. पहिला चेंडू रोशन यांच्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक निश्चित. पहिला चेंडू होता, धावचीच्या स्वरूपात बाद केलाय की काय पाहूया. पंचांचा बिल काय येतोय. नॉन स्ट्राईकला फेकी करायची होती, स्ट्राईकला फेकी केली आणि एक धाव आली आहे. नॉन स्ट्राईकला फेकी जर का केली असती तर मोठा मासा गळाला देखील लागला असता. या ठिकाणी एकेरी धाव आली आहे, खातं खोललंय. पहिला सूरज यांना आपण स्ट्राईक वरती पाहू. संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचं जय गणेश वुड्सच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे सामने वेगवेगळ्या रूपात ढंगात रूपात दाखवण्याचं काम जय गणेशच्या माध्यमातून केलं जातं. आणि आजही छायाचित्रण चालू आहे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. पहिलं षटक किसन यांचं. यावेळेला फटका चांगला आहे, तेच तर्रार खेळलेला फटका, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. चला चौकार आलाय. चौकारांशी 5 धावा धावपल करली. यावेळेला निर्धाव चेंडू. पहिला षटक किसन यांचं. फर्स्ट इनिंगचा खेळ मला जरूर मिळतोय. यावेळेला चेंडू अवांतर आलाय की काय पाहूया. पंचांचा निर्णय आलाय. 9 चेंडू 9+1 धावा आला त्या 2 धावा पाहायला मिळतात. महत्वपूर्ण मॅच रणांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने धावा झाल्यात फक्त आणि फक्त 7. विकेट धाव पुन्हा एकदा घेतली. पहिल्या षटकाची कामगिरी चांगल्या पद्धतीने होत असताना 8 धावा. ह्या वेळेला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा.
पॉवर प्लेचं षटक संपलं. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर गडाच्या मोबदल्यात 12 नवीन गोलंदाज अरबाज आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच क्वालिटी फर्निचर आणि असिर 11 आपण देखील रेडी राहायचं आहे. यावेळेला धावाली 1 धावा झाल्यात. 12 धावा 13 धावा. षटक क्रमांक दुसरं अरबाज यांचं. महत्वपूर्ण मॅच यावेळेला चेंडू टाकला फर्निचर डिस्टर्ब केलंय बॅटरला. रोशन त्यांना काही सेकंदांमध्ये देखील देत आहेत. एक महत्वपूर्ण मॅच मध्यरात्री चालू असलेली इकडे गणाच्या आतमध्ये अरबाज यांचं महत्वपूर्ण षटक. षटक क्रमांक दुसरं रंगणाच्या आतमध्ये. एकूण 3 पंच या सामन्यावरती करडी नजर ठेवून आहेत. यावेळेला मात्र वाईट +5 18 धावा. यावेळेला देखील चौकार. दुसरं क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हार्ड हिटर हार्ड बॅटर फलंदाजी करत असताना या फलंदाजाने आपली छाप सोडली या आधीच्या मॅच मध्ये सिमरन. तर अरबाज आपला वैयक्तिक कोट्यातलं षटक हातात असताना या वेळेला देखील निर्धाव चेंडू आलाय. दुसरं षटक कमबॅक करावं लागेल. 2 चौकार पाहायला जरूर मिळाले. यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस लगेच केला जाईल. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली. क्वालिटी फर्निचर आणि असिर 11 ह्या वेळेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वेगाने देखील टाकलाय. चांगल्या पट्ट्यात चांगल्या टप्प्यात अचूक लाईन आणि अचूक लेंथ वरती टाकले जाणारे महत्वपूर्ण ऑफ साइड ऑफ स्टंप चे चेंडू एक महत्वपूर्ण देखील ठरतात आणि त्यासाठी अरबाज झाडले देखील जातात. यावेळेला फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षकाने एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने षटक देखील संपलाय. 2 षटक संपल्यानंतर धावा झाल्यात 24 रन्स 12 चेंडू 24 धावा. 2 षटकांचा उर्वरित खेळ शेष. फास्ट घ्या. षटक क्रमांक 3 गोलंदाज समीर यांना आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. समीर नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण गोलंदाजी करत असताना यावेळेला स्वीचीटचा प्रयत्न केला. चेंडू आली आहे विकेट.
बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संकेत. काय संकेत देणार आई आपल्याला पाहावं लागेल. आल्याला त्रिपळाची अक्षरशः यष्ट उद्ध्वस्त केला रोशन यांच्या आणि मोठ्या खेळाडूला बाद देखील गेलं. यावेळेला चेंडूला पाठवलंय आउट ऑफ हॅट्रिकची संधी या गोलंदाजासाठी समीर यांच्यासाठी हॅट्रिकची संधी. पाहूया हॅट्रिक घेणार का. हॅट्रिकची संधी असेल यावेळेला हॅट्रिक येते का ते पाहायला जरूर लागेल. बॅकफूट वरती येऊन पंच केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चुकी केली आहे चौकार. गेले यावेळेला बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुल पाहायला जरूर मिळाला. यावेळेला समीर काय गोलंदाजी करतात हेही पाहावं लागेल. यावेळेला धावचीची संधी होती फेकी करायचा होता चेंडू नॉन सेकंड वरच्या यस स्टँड वरती परंतु चेंडू हातामध्ये गॅदर करून ठेवला कॅच करून ठेवला आणि धाव मात्र आली आहे. एक धावा झाल्यात 29 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडांच्या मोबदल्यात तब्बल धावा झाल्या त्या 29 धावा. एक महत्वपूर्ण मॅच रसिकांना अनुभवायला जरूर मिळते पाहायला मिळते या MPL च्या माध्यमातून मंडनगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6वे. तर नेक्स्ट मॅच क्वालिटी फर्निचर आणि असीर 11 चा टॉसडिया. ओमकार सुतार पण टॉसडिया यावेळेला यष्टांच्या मागून टाकलेला चेंडू वाईट म्हणजे वाईट +1 टोटल धावा आहेत त्या दोन धावेनिशी धावा झाल्या एकूण 31 धावा. ह्याही वेळेला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. पाहूया टॉस कोण जिंकतोय. षटक संपल्यानंतर धावा झाल्यात 33 धावा 33 रन्स धावफलकांनी पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण मॅच म्हणजे आजच्या दिवसातली येणाऱ्या कालावधीमध्ये सेकंड लास्ट मॅच क्वालिटी फर्निचर आणि असीर 11. तर शेवटची मॅच यश इलेक्ट्रिक्स आणि यादे अनिसा यांच्या दरम्यान होईल. अमोल मळेकर आपण कुठे असाल तर लेफ्ट साइडला आपले सहकारी वाट बघताय. अमोल मळेकर आपण देखील याचा या केला नॉन स्ट्राइक एंडला. पहा नॉन स्ट्राइक एंड वरचा खेळाडू ज्याप्रमाणे हुसेन बोल्ट धावतो ना त्याप्रमाणेच हा देखील धावतोय. अगदी धावत सुटतोय. त्याला माहित नाहीये आपल्या जीवाची पर्वा करत नाहीये. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका क्षेत्ररक्षण चांगलं देखील फुटबॉलचं चित्र अधिकच पाहायला मिळालं. निश्चित पुन्हा
बॅटिंगसाठी छोटे बंडू, बॉलिंगसाठी मोठे बंधू. या पंच यावेळेला चांगले फटके. यावेळेला मात्र फोर रन्स 44 धावा डबल गडी पाहायला मिळतात. पहा क्षेत्ररक्षकाला थंडीची जशी चाहूल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका देऊन चाललाय पुन्हा एकदा 4 धावा.
अगदी आपण पाहिलं रत्नागिरीच्या अंडर 19च्या संघामध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय आणि मुंबईमध्ये सिलेक्शन चाचणी देखील होणार आहे. नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू परम राठोड याला देखील आपण पाहतोय. त्याचा एक धारदार खेळ आज आपल्याला लेदर क्रिकेट मधून पाहायला मिळाला. 57 रन्स 57 धावा करायचे. 56 धावा बनवल्या गेला या पहिल्या इनिंग मध्ये. 57 धावा करायच्या. नेक्स्ट मॅच साठी क्वालिटी फर्निचर आणि असी रिलेव्हंट करायचंय. फर्निचर डिसिजन कळवा. यावेळेला पहिल्या चेंडूवरती धावचीत बाद करण्यासाठी क्वालिटी फर्निचर या संघाने घेतली आहे प्रथम क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय बॅटिंग साठी. असी संघाला असी रिलेव्हन आपण तयार राहायचंय बॅटिंग साठी. यावेळेला मात्र धावा आल्या 4. सीमार चौकार. चार धावा देखील वधारत आहेत. 4 धावेनी चांगल्या प्रकारे खातं खोलून पुढच्या फेरीमध्ये जाण्याचा प्रयत्न गोलंदाजीसाठी. गोलंदाज आपण पाहतोय संगीत. पहिल्या षटकाची कामगिरी. स्विचिटचा फटका देऊन जातोय 440चा झटका. बॉल कार्यक्रम करतोय त्याचा रात्रीच्या या अंधारामध्ये. धावा आल्या एकूण 8चा थाट कशा प्रकारे राहतोय मैदानाच्या. आता मात्र थोडेसे भांबावून गेले ते गोलंदाज बॉलर. यावेळेला ब्लॉक टाकलेला चेंडू. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजेच तर काय चांगल्या धावा सेट कराव्या लागतील एका षटकामध्ये. यावेळेला फटका चांगला खेळलाय त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका. एकेरी धावा झाल्यात 9. यावेळेला परम राठोड त्याला पण अंडर 19 मध्ये पाहिलं रत्नागिरीच्या संघामध्ये लेदर बॉल क्रिकेटच्या. या फटका फसला. हलकीशी कडा धावचीत बाद करण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाने चेंडू हातात गॅदर करणंच पत्करलं. धाव आली. एक षटक क्रमांक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाची वेळ संपली. एक षटक संपल्यानंतर धावा झाल्या धाव फलकावरती म्हणजेच 9 धावा. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ टाइम घेऊ नका. यावेळेला फटका चांगला आलाय परम यांच्या मधून. ब्रँडेड फटका. डबल 14 धावा. निश्चित 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला मात्र पंचांकडे मोठी अपील केली आहे. पंचांनी नॉट आउट दिलंय. चला नॉट आउट आहे. पंचांचा निर्णय आलाय. अंतिम कॉल. निर्धाव चेंडू
नो बॉल. ओके. म्हणजे धावा झाल्यात 15. एक धाव ऍड झाली आहे. परम राठोड एक हर हुन्नरी खेळाडू, आज आपलं सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी करून आज आपल्या नावाची देखील हा खेळाडू छाप सोडतोय. संबंध महाराष्ट्रभर एक वेगळी ओळख या खेळाडूने आपल्या मंडणगड विभागामधून केली. नावारूपाला आलेला खेळाडू, या विजिट फटका घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पहा. क्षेत्ररक्षक लढतोय, झगडतोय, पडतोय, परंतु तो कदापि मारत नाहीये. त्या प्रेक्षकाला माहिती आहे निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धावा आल्यात 2. त्या क्षेत्ररक्षकाला माहिती आहे जदवर आपल्या फोटोवरती हात चढत नाही ना, तदवर आपण हात कदापि मारायची नाहीये. या पाहूया. नो चेंडू म्हणजेच खराब आणि कम करणारा षट हे बॅटिंग टीम साठी राहत आहे. धावा झाल्यात 19. 19 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेला समीर स्ट्राइक वरती. निश्चित एक धाव येते. धावा झाल्यात 19. 20 धावा धावलगती पाहायला मिळतात. अजूनही 37 धावा करायच्या आहेत. क्षेत्ररक्षक चांगलीशी भूमिका साकारतायत. धावा झाल्या त्या 21 रन धावफलगती पाहायला मिळतात. 21 रन्स धावफलगती. महत्वाचं सत्र आतमध्ये फटक्यामध्ये ताकद, पावर, नजाकत. ती एक गोलंदाजाला आपल्या छातीमध्ये या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. षटक अगदी आपण पाहिलं. पाच चेंडू झाले, एका चेंडूचा खेळ शेष आहे. 27 धावा धावफलकारी पाहायला मिळतात. म्हणजेच इथून जर का फटका आला तर निश्चित या वेळेला आली आहे विकेट. परम राठोड होतोय बाद. पहिला चेंडू
रोशन यांचा थोडस स्विच हिटचा फटका घेण्याचा प्रयत्न जरूर होता. पहिला चेंडू टॅप पद्धतीने खेळला, टॅप 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 पालाय चौकार. टाइमामध्ये आपल्याला खेळ करावा लागेल. याही वेळेला 2 चेंडू 2 चौकार. डीजे ला संधी पुन्हा एकदा मिळतीये. हातीत कसा महत्वाचा ठरणार का? याही वेळ 3 चेंडू आणि 3 चौकार करतो. बॅटिंग करतोय समीर साठी एवढंच म्हणावं लागेल ना. 9 चेंडू धावा करायच्या 18. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला बुलंद आहे या समीरचा आणि बुलंद हौसला नेहमी सांगतो आम्ही खूप काही करू शकतो या मैदानाच्या आतमध्ये. धावा करायच्या 9 चेंडू 18 धावा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काही बिघडतंय हे आपल्याला पाहायला लागतंय. 9 चेंडू 18 धावा करायच्या आहेत. यावेळेला समीर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 6 चेंडू 6 चौकार येणार का? येणार का? 6 चेंडू 6 चौकार. पहिला हा या 6व्या मधला खेळाडू ठरेल. जर 6 चेंडू 6 चौकार आले तर 3 चौकार जर आले अजून येणारे 3 चेंडू शेष आहेत. 18 धावा करायच्या आहेत. या वेळेला त्या ठिकाणी आहेत सूरज यांच्याकडे चाललाय चेंडू, म्हणजे चेंडू आणि आता धावा करायच्या आहेत. त्या डबल 17 धावा. 8 चेंडू 7. पाहूया 8 चेंडू 17 धावा करायच्या आहेत. या मात्र 1 धावा आली आहे. 7 चेंडू 16 धावा. चेंडू धावा करायच्यात 16 धावा. महत्वपूर्ण षटक रोशन यांचं क्रीडांगणाच्या आतमध्ये. प्लीज पंचांचा निर्णय अंतिम असेल. 7 चेंडू 15 धावा. चला 6 चेंडू 15 धावा करायच्या आहेत. शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक या मॅच मधलं. सहा चेंडू धावा करायचे आहेत. चला शेवटचं अंतिम आणि निर्णायक षटक. आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू धावा करायचे आहेत. 15 धावा. पाहूया काय कोणाचा विजय संपादन होणार. पहिला चेंडू होता, विकेट घ्यायची होती. यष्टी रक्षकाने केली आहे चुकी. मोठ्या खेळाडूला बाद करायचं होतं. यष्टा उद्ध्वस्त करायच्या देखील होत्या, परंतु यष्टा उद्ध्वस्त करत असताना त्या ठिकाणी बाद करण्याची संधी वारंवार आपल्यासाठी चान्स उपलब्ध होत नाही. 5 चेंडू आता मात्र 15 धावा. एक धाव येते. 4 चेंडू आता मात्र 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. एखादा खराब चेंडू मॅच मध्ये कमबॅक करून देऊ देखील शकतो.
खूप काही घडू शकतं. एखादा वाईट चेंडू अवांतर धाव सर्कल बॉक्स मध्ये खूप काही घडताना देखील आपण पाहिलंय. याला फटका आला, फटका 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा करायचे आहेत. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट झालंय. विकेट आली आहे. 2 चेंडू आणि आता मात्र 10 धावा.